जय एससीटी वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। प्रशांत गोळे यांनी एक तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। माझ्याकडे 10 एकर शेती आहे, मला 8 लाख द्या, तुम्ही शेती करा व 42 लाख तुमच्याकडे ठेवा असं ते म्हणतात। म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे 10 एकर मध्ये जसं आम्ही सांगतो की एकरी 5 लाख रुपये कांद्याचे होतात, त्यातले 50 लाखामध्ये फक्त 2च लाख प्रॉफिट मला द्या, बाकीचे 42 लाख तुम्हाला ठेवा, तुम्ही पिकून दाखवा असं त्यांना म्हणायचं आहे। प्रशांत भाऊ, पहिली गोष्ट म्हणजे 1 मिनिटाच्या रीलवर प्रतिक्रिया व्यक्त करताय हा तुमचा खरं तर उतावळेपणा। कोण बोलतो आहे, काय सांगतो आहे हे बघण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक देतो आहे। आम्ही काही दिवसांपूर्वी हा कांद्यावरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे की कांद्यामध्ये कशा प्रकारे 3 ते 5 लाख रुपये एकरी पिकवणं सहज शक्य आहे हे आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं। एक लक्षात ठेवा, कांद्यामध्ये 2 गोष्टी आहे। एकरी टनेज तुमचं कमीत कमी 250 टनावर गेलं पाहिजे, 200 ते 250 टन सरासरी निघालं पाहिजे। आणि ते कसं निघालं पाहिजे हा एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही पिकवलेला कांदा हा वर्षभर टिकला पाहिजे आणि त्याची घट 10% पेक्षा कमी झाली पाहिजे। हे मुद्दे तुम्हाला जर कव्हर करायचे असतील तर तुम्हाला एससीटी वैदिकनेच माती सुपीक करून कांदा पिकवावा लागेल, आणि तो पिकवल्यानंतर तुम्ही कांदा वर्षभर ठेवू शकता। असे हजारो उदाहरणं आमच्याकडे आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा पिकाला वर्षातून केव्हा ना केव्हा चांगले बाजार येतात, फक्त तेव्हा आपल्याकडे कांदा असला पाहिजे। ही समस्या एससीटी वैदिकच्या माध्यमातून आम्ही हजारो शेतकऱ्यांची सोडवली आहे, आपली पण आपण सोडू शकता। आपण सलग 2-3 वर्ष कांदा पीक घ्या, बघा आपलं उत्पन्न ह्या एकरी 5 लाख रुपयाच्या आसपास सहज येईल, आणि ह्याच्यामध्ये कुठली नवीन गोष्ट नाहीये असं तुमच्या लक्षात येईल। आपण पूर्ण आमच्या एससीटी तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, असंच मी तुम्हाला म्हणेल। अनुभवातून तुम्ही आपलं मत व्यक्त करावं। तुम्ही अशा प्रकारची ऑफर तुम्ही कोणाला देणार नाही, कारण तुमची शेतीची विश्वास तुम्हाला नाहीये। तुम्हालाच माहिती आहे की या कांद्याच्या पिकामध्ये काही भरोसा नाहीये, तो भरोसा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि हजारो शेतकऱ्यांना आम्ही दिलाय। तो जर घ्यायचा असेल तर आपण 10 गुंठे क्षेत्रामध्ये कांदा करावा एससीटी वैदिकने, आणि अनुभवातून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या। धन्यवाद।